नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नवी मुंबई शहरात पोलिसांनी अचानक केली विविध ठिकाणी नाकेबंदी. ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करीचा संशय. लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण. लोटे MIDCतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आंदोलन अधिक तीव्र. 6 एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन. आणि आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम आता कोकणातील फळ बाजारावर. सफरचंदांची आवक घटल्यानं बाजारपेठेत सफरचंदाचे दर भिडले गगनाला. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबई शहरात पोलिसांनी अचानक विविध ठिकाणी नाकेबंदी केल्याने नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नवी मुंबई परिमंडळ 1 अंतर्गत येणाऱ्या जवळपास 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही अचानक नाकाबंदी करण्यात आली. ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. या नाकेबंदी दरम्यान संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत असून प्रत्येक वाहन थांबवून कागदपत्रे तसेच वाहनांची तपासणी करण्यात येते. अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसली तरी पोलिसांकडून सतर्कतेच्या दृष्टीने ही मोहीम सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नवी मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली आहे. आज माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे साहेब तसेच पोलीस उपायुक्त पंकज दाणे साहेबांच्या आदेशावरून झोन 1 मध्ये नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. झोन 1 मध्ये APMC, वाशी, त्यानंतर तुर्बे, सानपाडा, रबाळे MIDC आणि कोपरकरणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावली. त्यानंतर गुन्हेगारांचे हाऊस सर्च आणि महत्त्वाचे बगीचे, पुलं या ठिकाणी चेकिंग या 3 टप्प्यामध्ये आपण कारवाई करतो. यामध्ये विशेषतः नार्कोटिक संबंधी आमची चेकिंग आणि नाकाबंदीमध्ये दरम्यान कारवाई करतो. तर कोणाला पकडण्यात वगैरे काय आलंय का? अद्यापपर्यंत आमची चेकिंग चालू आहे. आम्ही अचानक ही नाकाबंदी 6 ते 9 वाजेपर्यंत लावलेली आहे. त्यानंतर संपूर्ण कारवाईचा आम्ही आढावा घेऊ. तर ही नाकामध्ये कुठल्या पॉईंटवरती लावलेलं त्याबाबत काय सांगाल? ही 7 पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सरासरी 8 ते 9 ठिकाणी लावलेली आहे. महत्त्वाचे रस्ता वर्दळीचा आणि जाण्याच्या ठिकाणी लावलेली आहे. तर या नाकाबंदीमुळे काही नागरिकांना म्हणजे एक भीती देखील निर्माण होते, त्यांना काय सांगायचं? या नाकाबंदीमध्ये आमचं मेन टार्गेट आहे नार्कोटिक संबंधी कारवाई करणे. त्यासंबंधी काही गांजा किंवा इतर तत्सम पदार्थाची वाहतूक करीत असतील त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे. मी या ठिकाणी नागरिकांना सांगू इच्छितो का त्यांनी बिंदास राहावे. याबाबत कुठलीही बाकी अदरवाईज कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये अशा प्रकारची भीतीचं बाळगण्याचं काही कारण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून येत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. लांजा तालुक्यातील आरगाव, भेळ, रिंगणे, कुरंग, विलवडे आदी भागांमध्ये या पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले असून तयार होत असलेल्या हापूस आंब्याच्या पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. यापूर्वीही काही ठिकाणी अवकाळी पावसाने आंबा पिकांचं नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान दिवसभराच्या अवकाळ्यानंतर अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी बागायतदारांसाठी हा पाऊस धोक्याची घंटा ठरतोय. हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवसात परिस्थिती कशी राहते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात सुरू असलेल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असून येत्या 6 एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक पार पडली. कोकण नागरी संघर्ष समिती आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं बैठक धरणे आंदोलन स्थळी आयोजित करण्यात आली होती. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीत PFAS हे मानव आरोग्यासाठी घातक मानले जाणारे विषारी रासायनिक उत्पादन सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी तीव्र निषेध दर्शवला. या उत्पादनामुळे पर्यावरण तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे हे उत्पादन तात्काळ बंद करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बैठकीत मोर्चाचे नियोजन, सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर चर्चा करण्यात आली. 6 एप्रिल रोजी होणाऱ्या मोर्चात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम आता थेट कोकणातील फळ बाजारावर जाणवू लागलाय. इराणमधून होणारी सफरचंदांची आवक घटल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी बाजारपेठेत सफरचंदाचे दर गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी 150 ते 200 रुपये किलो दराने मिळणारे सफरचंद आता थेट 300 ते 500 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे ग्राहकांनी सफरचंद खरेदीकडे पाठ फिरवली असून विक्रीत मोठी घट झाली आहे. दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना देखील आर्थिक फटका बसत असून फळ बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणमधून होणाऱ्या आयातीवर घट झाल्यामुळे पुरवठा कमी झाला आणि त्याचा थेट परिणाम दरवाढीत झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक बाजारपेठांवर त्याचा परिणाम होत असून सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा थेट ताण जाणवत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील काळात फळांच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. परवा आधी 160-200 पर्यंत विकत होते मी. आता ॲपल 250-300 रुपयापर्यंत गेलेले आहेत. ते युद्ध सुरू झाले म्हणून तेव्हापासून खूप दर वाढलेले आहेत आणि माल याचे पण कमी झालेले आहेत. मालचे खूप कमी आहे, त्याच्यामुळे 300, 350, 400 पर्यंत जाऊची शक्यता आहे. पहिले आधी 1200-1300 रुपये एक क्रेट हे होते 10 किलोचा. आता झाली 2200-2400 रुपये क्रेट झालेली आहे. जातात जो घेणारे लोक घेतात, खाणारे आहेत ना, खायलाच पाहिजे लोकांना. तरी पण खूप महाग वाटत म्हणून लोक कमी आहे. घेणारे माणसं खूप कमी झालेली आहेत आणि विक्री पण कमी झालेली आहे. 150-200 पर्यंत लास्ट फायनल होते. आता 300-350 पर्यंत ॲपल आहेत इराणचा. पूर्वी 25-30 क्रेट हे होते म्हणजे 8 दिवसांत. आता 10-12 क्रेट पण लास्ट शेवट जातं, जास्त जाणत नाही. इराणमध्ये एकच इराणचा प्रोडक्ट एकच आहे ॲपलचा फक्त, बाकी काय नाही, दुसरा काय येत नाही. ॲपलच जास्त प्रमाणात येत होतं. युद्धामुळे येत आहे बघा. ते सफरचंद पहिलेपासून 220-230 आम्ही विकत होते, तेव्हा आम्हाला पण परवडत होतं. आता ते युद्धामुळे जरा माल शॉर्टेज झाला, त्याच्यामुळे ना आता सफरचंद 300च्या बाहेर झाला. 300, 350, 400 आता सफरचंद झालेला आहे. एका लागून सफरचंदच्यामुळे आता सगळे फळं पण महाग झाले, असा त्याचा परिणाम झालेला आहे. मी पहिले भारी मात्राने विकत होते, आता जरा महाग झाले म्हणून कोणी लोक आम्हाला एवढा महाग झाले म्हणून कोण कमी विकतात, आता कमी घेतात लोकांकडे. ते दिवसात आता 50 किलो विकते, आता 10-15 किलो विकायला लागले. ते काय सांगायला येत नाही. ते दर्द आता युद्ध चालूच राहिला तर आता वाढू शकतं अजून पण फळाच्या दर. आता पहिले इराणचे पण येत होते, ते पण कमी झाले येण्याचे. आणि दुसरे ते सफरचंद आहे ते बाहेरसून येतात, ते ऑस्ट्रेलियाचे आहे, इंग्लंडचे आहे, त्याचा पण दर वाढलेला आहे. आता आम्ही सध्या 300, 350, 400 पर्यंत विकतो. 300 कमीत कमी. आता माल आता हे सीजन कट आउट ऑफ सीजन तरी आहे, माल आता जास्त काय येत नाही. तरी द्राक्ष पण कमी झाले. द्राक्षाच्या दर आता आहे 200 पर्यंत आहे सर. सिडकोच्या गृहनिर्माण भूखंड योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आरोप DDSRचे राहुल हजारे यांनी फेटाळून लावत पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा केला. यावेळी हजारे यांनी संबंधित प्रकरणातील कागदपत्रे सादर करत सर्व कामे कायदेशीर प्रक्रियेनुसार झाल्याचं स्पष्ट केलं. सिडको गृहनिर्माण योजनेतील सुमारे 20 भूखंडांचे विकास काम नियमानुसार करण्यात आले असून पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रेरा कायद्याच्या सर्व अटींची पूर्तता केल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. यावेळी हजारे यांनी जिल्ह्यातील बहुजन समाजातील तरुण म्हणून नवी मुंबईत यश मिळवले असल्याचे सांगत राज्यातील विविध नेत्यांकडून मिळालेल्या सन्मानाचे दाखले सादर केलेत. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करत त्यांनी मराठी उद्योजक म्हणून सामाजिक बांधिलकी जपत रोजगार निर्मितीचे काम केल्याचे सांगितले. गरजू नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हेच उद्दिष्ट असल्याचे सांगत राहुल हजारे यांनी आमदार पडळकर यांचे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावलेत. कमीत कमी 350 ते 400 घरांचं पोझिशन दिलेलं आहे आणि 1600 घरांची कामं चालू आहेत पोझिशनला, जे तुमच्यासमोर मगाशी मांडलेले आहेत. CCच्या नियमाप्रमाणे चालू आहेत आणि रेराने दिलेल्या टायमिंगमध्ये बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये ना कस्टमरांची तक्रार आहे, ना रेरामध्ये कुठे पोर्टलवरती तक्रार आहे, ना कुठल्या पोलीस स्टेशनला माझ्यावरती तक्रार आहे, ना महानगरपालिकेत माझ्यावरती कोणती तक्रार आहे, ना महाराष्ट्र शासनाकडे कोणती तक्रार आहे. जर सिडकोमध्ये कोणती तक्रार नाही,
जर इथल्या कस्टमरांना प्रॉब्लेम असता तर इथल्या स्थानिक आमदाराकडे गेले असते, स्थानिक खासदाराकडे गेले असते, नवी मुंबईच्या स्थानिक आमदाराकडे गेले असते. आटपाडी तालुक्यातल्या पडळ आणि जत त्या भागातल्या आमदाराकडे जाण्याचं कार्य यांच्याकडे आलंच नसतं. आणि जर असते तर यांनी पुरावे मांडायचे होते. यांच्याकडे कोणते पुरावे आहेत तर मीडियासमोर त्यांनी डिक्लेअर करावं. त्यांचा वैयक्तिक पार्ट आहे, ते UPSCचे अधिकारी आहेत. मी त्यांना सांगणे इतपत मोठा माणूस नाही. आमच्या भागातले अधिकारी आहेत, आमचे मित्र आहेत, आम्हाला मार्गदर्शन करतात, पण त्यांना शिकवणे इतपत आम्ही मोठं नाही. त्यांच्या लिगलप्रमाणे ते काय घेतील, प्रेस घेतील नाही घेतील मला माहिती नाही, परंतु त्यांच्या नियमाप्रमाणे जे त्यांच्यावर हे केलेलं आहे ते लिगल काही ना काही तर करतील त्यांच्यावरती. त्यांनी जे आरोप केलेले आहे माझ्या कंपनीला जोडला आणि माझ्या कंपनीशी सचिन मोठे साहेबांचा कोणताही संबंध नाही. ते आमच्या भागातले अधिकारी आहेत, पडळकर साहेबांच्या विरोधात उभा राहिले होते, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा पण दिला होता. त्या पाठिंबाचा राग हे कनेक्शन जोडण्याचं कार्य त्यांनी ह्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. डॉक्युमेंटली आणि कुठं हे तुम्हाला मिळालं तर त्यांनी साध्य करावं. ओके. माझ्या इन्व्हेस्टरांना तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरलेले नाहीत हे मलाही माहिती आहे. तुमच्या सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत. हजारे साहेब आम्ही तुमच्या पाठीमागं आहे आणि तुमचा हा विश्वास राहुल हजारे एक मराठी उद्योजक 100% तुमचे स्वप्न नवी मुंबईमध्ये टॉपचा डेव्हलपर बनवून दाखवेल. हे कार्य मी तुमच्या पत्रकारांच्या समोर करून दाखवेल आणि कुठलीही एकही घराची फसवणूक करणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागात महत्त्वाची प्रशासकीय घडामोड घडली असून माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी या वैद्यकीय कारणास्तव दीर्घ रजेवर गेल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार देवगडचे सहाय्यक गटविकास अधिकारी DS पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. या निर्णयामुळे शिक्षण विभागातील कामकाज सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरून शिक्षक संघटनांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कविता शिंपी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. दरम्यान 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर कविता शिंपी यांनी अचानक वैद्यकीय रजा घेतल्याने शिक्षकांची कामे, वैद्यकीय आणि इतर बिले प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर DS पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून ते प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे. रायगड जिल्हा परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 175 कोटी 75 लाख 22 हजार रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शुक्रवारी आयोजित विशेष सभेत हा अर्थसंकल्प मांडला. मागील अर्थसंकल्पापेक्षा तब्बल 89 कोटी 89 लाख 37 हजार रुपयांची वाढ करण्यात आल्यानं हा जिल्हा परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, दिव्यांग, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. इमारत आणि दळणवळण कामांसाठी 36 कोटी 72 लाख, ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी 26 कोटी 70 लाख, समाज कल्याणासाठी 31 कोटी 35 लाख, महिला आणि बालविकासासाठी 15 कोटी 68 लाख, तर शिक्षणासाठी 11 कोटी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांवर सौर यंत्रणा, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, दिव्यांगांसाठी घरकुल, नवीन रस्ते बांधणी यांसारख्या विविध योजनांसाठी देखील निधी राखून ठेवण्यात आला. दरम्यान सभेत दुखवटा आणि अभिनंदन ठराव न घेतल्याने सदस्य गीता जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. सभेला उपाध्यक्ष मधुकर पाटील आणि विविध सभापती तसेच सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. खऱ्या अर्थानं हा एक अभूतपूर्व असा आपण बजेट सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असा जो राज्यकारभार करायचा आहे त्या पद्धतीने हा राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करणार. यात आपण महिलांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा विषय असेल आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, याच्यावर पूर्णपणे उहापोह करून येणाऱ्या काळात हा गतिमान पद्धतीने कसं काम होईल आणि हा रायगड जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून कसा पुढे जाईल यासाठी हा आपण अर्थसंकल्प सादर करत आहोत. याच्यामध्ये आपण जर ठळक बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हा रायगड जिल्हा आहे आणि येथे आपण यावर्षी तब्बल 70 लाखाची तरतूद आपण 25 लाखापासून 70 लाखाची केलेली आहे. कारण रायगड किल्ल्यावर जे शिवप्रेमी आहेत ते लाखोच्या संख्येने या रायगडच्या किल्ल्यावर येत असतात. त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आज आपण
ज्या अंगणवाडी आणि आपला जो महत्त्वाचा स्तंभ आहे तो विद्यार्थी शिकला तर देश पुढे जातो आणि त्या संदर्भात सर्वप्रथम आपली जी सुरुवात होते ती अंगणवाडीच्या माध्यमातून होते. आज जर आपण याच्यामध्ये बघितलं तर साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये 500+ अशा अंगणवाडी आहेत किंवा जिथे विद्युत व्यवस्था नाही आहे. त्यामुळे आपण सर्व अंगणवाड्या 100% विद्युत जोडणी व वायफाय सुविधा देऊन त्या तिथे आपण LED आपण देणार आहोत. त्यामुळे मुलांना अत्याधुनिक पद्धतीने त्यांना शिक्षण घेता येईल. त्याच पद्धतीने बालकल्याणच्या माध्यमातून सर्व जे आपल्या बालक आहेत त्या सर्वांना आपण 100% सगळ्या बालकांना आपण गणवेश आपण यावेळी देतोय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्राथमिक शाळेतील मुलांकरिता सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची नाविन्यपूर्ण योजना आपण ह्या बजेटच्या माध्यमातून घेतली. आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि सर्व पक्ष मिळून आम्ही सर्वांना सोबत घेऊन फक्त विकास ह्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे. मी हा रायगड जिल्ह्याचा एक अध्यक्ष म्हणून कोणत्याही पक्षाची तमा न बाळगता रायगड जिल्हा कसा पुढे जाईल आणि प्रत्येक समाज घटकातील येणाऱ्या प्रत्येकाचं काम करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. गतवर्षीचा अर्थसंकल्प आणि याच गतवर्षीचा जो अर्थसंकल्प होता तो 85 कोटीचा होता. ह्या वर्षीचा अर्थसंकल्प आपण 175 कोटी म्हणजे साधारणतः 90 कोटी एक्स्ट्राचा आपण अर्थसंकल्प मांडून एक इतिहास घडवलेला आहे. नाही, शिल्की अर्थसंकल्प आहे का? 10,90,000 शिल्कीचा अर्थसंकल्प आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दिव्यागार येथे चैत्र शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमेनिमित्त भैरवनाथ यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. श्री सिद्धनाथ आणि केदारनाथ यात्रेनिमित्त 2 दिवसीय दिव्यागार गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दाखल होतात. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी ही यात्रा पार पडणार असून यंदा सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक गळी फिरणे आणि हातखोडे ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा. 2 दिवस गावातील घरोघरी श्री भैरवनाथाची परडी फिरवली जाते. भक्त मनोकामना पूर्ण व्हावे यासाठी देवाला साकडे घालतात. मंदिराच्या पटांगणात पार पडणारे गळी फिरणे पाहण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त गावात विविध दुकानांची रेलचेल पाहायला मिळत असून पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यात्रा यशस्वी होण्यासाठी स्थानिक यात्रा समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात मंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. दर्शनानंतर होमावले मंडळीच्या वतीनं योगेश कदम यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी योगेश कदम यांनी भगवान श्रीरामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार जनतेच्या विकासासाठी सातत्यानं काम करत असल्याचं सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. रामनवमीच्या निमित्तानं श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करताना राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभावे अशी कामना योगेश कदम यांनी व्यक्त केली. विकासाची वाटचाल अशी सुरू राहावी आणि समाजात शांतता व समृद्धी नांदावी अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली आहे. मला वाटतं ही शिकवण घेऊन आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक समाज बांधवांना सोबत घेऊन आज विकास कामांचा हा गाडा पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये आपण सर्वांनी दिलेला आशीर्वाद ही माझ्या पाठीची असलेली मोठी ताकद आहे. जी आपण अशीच काय माझ्या पाठीची ठेवा अशी विनंती करतो. यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.